हुपरी नगर परिषद घनकचरा ठेकेदाराच्या चाललेल्या ठेक्याच्या वादग्रस्त विषयासंदर्भात आमदार अशोकराव माने व गावातील सर्व राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ व कंत्राटी सफाई कामगार यांनी एकत्रित बैठक मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या कार्यालयात संपन्न झाली। ठेकेदारांना मीटिंगला बोलावलं असताना ठेकेदार गैरहजर राहिल्यानं आमदारांचा पारा वरचढ झाला। यामध्ये कोणत्याही परिस्थितीत तोडगा निघाला नाही तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व ठेकेदाराविरोधात विधान भवनमध्ये हक्कभंग प्रस्ताव मांडला जाईल असंही आमदारांनी सुचवलं। आज हुपरी नगर परिषदेच्या हद्दीमधील घनकचरा गोळा करण्याचा ठेका पुण्याच्या रत्नप्रभा फॅसिलिटी यांना देण्यात आला असून त्यांचे सफाई कामगारांनी गोळा झालेले स्क्रॅप परस्पर विकल्याची चर्चा असून यामध्ये त्याचे व्हिडिओ सध्या हुपरीमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। वडगावहून आलेले नवीन कामगार यांनी स्क्रॅप चोरून परस्पर विकल्याचं निष्पन्न झालं असून अंदाजे 9 ते 10 लाख रुपये असल्याचंही सांगण्यात आलंय। यावर मुख्याधिकारी व नगराध्यक्ष कोणती कारवाई करतात यामध्ये सामील असणारे आरोग्य अधिकारी, सफाई कर्मचाऱ्यांचे सुपरवायझर व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल होणार का अशी चर्चा या ठिकाणी समोर आली। आमदारांच्या बरोबर बैठकीला गैरहजर राहिल्यानं आमदारांचा अपमान केल्याची चर्चा गावातील सामान्य नागरिक करत होते। ठेकेदाराला मीटिंगला बोलावलं असताना मुख्याधिकारी यांचा आदेश धुडकावून ठेकेदार बैठकीला गैरहजर राहिल्यानं ठेकेदाराविरोधात आणखी संतापाची लाट निर्माण झाली आहे। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे।